आता पाहूया बांगलादेशमध्ये जी वागणूक सुरू आहे त्या संदर्भात त्याच्या निषेधार्थ जे मोर्चा निघालेले आहेत त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। बांगलादेशातील हिंदू समाजावरील अत्याचाराविरोधात राज्यभरात आंदोलनं सुरू आहेत। छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, जालन्यासह मराठवाड्यात रोष, ठिकठिकाणी कडकडीत बंद, नागपूरमध्ये आरएसएसही आक्रमक। विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये आंदोलन आणि मोर्चे, अमरावतीत नवनीत राणांचं आंदोलन। बांगलादेशमध्ये हिंदूंवर खूप अत्याचार होतात, यावर भाजप आणि संघ काहीही बोलायला तयार नाही। मोदींनी या संदर्भात भूमिका घेणं अपेक्षित आहे, संजय राऊतांचं आवाहन। रामगिरी महाराजांकडून बांगलादेशातील मुस्लिमांचा भुक्कड असा उल्लेख। बांगलादेशातलं मंदिर तोडली जात आहेत, हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात आंदोलन। बांगलादेशात नंदुरबारमध्ये हिंदूंवर सुरू असलेल्या अत्याचाराच्या विरोधात आंदोलन, संत महंतांच्या उपस्थितीत मूक मोर्चाचं आयोजन। संभाजीनगरमध्ये हिंदू जनजागरण समितीतर्फे धरणं आंदोलन। बांगलादेशात हिंदूंवर सुरू असलेल्या अत्याचाराच्या विरोधात आंदोलन, आंदोलनस्थळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात। कोल्हापूरमध्ये सकल हिंदू समाजाकडून हिंदू रक्षा आंदोलन। बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन। बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अन्यायाविरोधात सिंधुदुर्गातील ओरोस येथे न्याय मोर्चा, सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चाचं आयोजन। नितेश राणे, निलेश राणे मोर्चात सहभागी। अहिल्यानगरमध्ये हिंदूंवरील अत्याचाराविरोधात जोरदार निदर्शनं, भाजप नेते सुजय विखे पाटील या मोर्चात सहभागी। तर नाशिकमधील इगतपुरीत बोरटेंबे फाटा ते इगतपुरी तहसील कार्यालयापर्यंत सकाळी हिंदू समाजाच्या वतीने निषेध मोर्चा। जालन्यातील मंठा येथे कडकडीत बंद, बांगलादेश येथे होत असलेल्या हिंदू बांधवांच्या अत्याचार प्रकरणी मंठा शहरात सकल हिंदू समाजाचा हिंदू न्याय मोर्चा।